कल्याण डोंबिवली मारहाण प्रकरणामध्ये पोलिसांचं एक पथक ठाणे सिव्हिल रुग्णालयामध्ये दाखल झालेलं आहे। रमेश म्हात्रेला कोर्टात हजर केलं जाणार आहे। म्हात्रे अनफिट असल्याची डॉक्टरांनी माहिती दिलेली आहे। पोलिसांची एक टीम या ठिकाणी आली असून रुग्णवाहिका देखील सज्ज आहे। मात्र म्हात्रे हे अनफिट असल्याची डॉक्टरांनी पोलिसांना माहिती दिली, त्यामुळे म्हात्रे अनफिट असून त्यांना व्हीसी द्वारे न्यायालयीन प्रक्रियेला सामोरं जावं लागणार की न्यायालय आदेश देणार याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे। त्यानंतर रमेश म्हात्रे प्रकरणासंदर्भात एक महत्त्वाची बातमी आहे। त्या रमेश म्हात्रेच्या प्रकृतीबाबत नवा ट्विस्ट निर्माण झालेला आहे। फिट प्रमाणपत्रानंतर अचानक रक्तदाब वाढलेला आहे। उलट्यांमुळे पुन्हा रुग्णालयात देखरेखीखाली ठेवण्यात आलेला आहे। रमेश म्हात्रेला आज डिस्चार्ज मिळण्याची शक्यता कमीच असल्याची माहिती मिळते आहे। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपले प्रतिनिधी आतिश भोईर आपल्या सोबत आहेत। आतिश, रमेश म्हात्रे जे आहे त्यांना अटक करण्यात आलेली, मात्र काल रात्री जे आहे सिव्हिल हॉस्पिटलमध्ये त्यांना ठेवण्यात आलेलं आहे। आज जे आहे कोर्टामध्ये त्यांना हजर करण्यात येणार होतं, मात्र त्यांचा अचानक रक्तदाब जो आहे तो वाढण्यात आलेला आहे असं सांगण्यात आलेलं। त्यांचं फिट सर्टिफिकेट जे आहे ते अजूनपर्यंत मिळाले नाही, त्यामुळे न्यायालयामध्ये त्यांची व्हीसी होणार की त्यांना आणणार हे आता म्हणजे मॅजिस्ट्रेट जे आहेत, जे न्यायाधीश आहेत ते सांगणार आहे। त्यामुळे जे आरोपी रमेश म्हात्रे आहेत त्यांना आणणार आहेत की त्यांची व्हीसी होणार आहे हे पाहावं लागणार। मात्र नागरिकांना बोललं जातं, नागरिकांना जे बोललं जातं की अचानक जे आहे त्यांचा रक्तदाब वाढला कसं काय, कारण की काल प्रसार माध्यमाची जे आहे त्यांनी चर्चा देखील केली, त्यांची पत्रकार परिषद देखील झालेली आणि ते स्वतः पत्रकार परिषदेमध्ये उपस्थित देखील होते आणि अचानक त्यांची प्रकृती कशी काय खराब होते असा प्रश्न जे आहे ते नागरिकांना देखील विचारला जात आहे। अगदी त्यामुळे नेमकं काय झालेलं आहे हाच प्रश्न आता उपस्थित केला जातोय। फिट प्रमाणपत्रानंतर अचानक रक्तदाब कसा वाढला आणि या सगळ्यावर अनेक प्रश्न उपस्थित होत आहेत। आतिश, धन्यवाद दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।